आता एक धक्कादायक बातमी समोर येते पुण्यातून। पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा फोन आलाय। पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आलाय। धमकीचा फोन करणारा आता पोलिसांच्या ताब्यात आहे। नशा करून खोडसाळपणे फोन केल्याची माहिती आता या आरोपीकडून समोर आली आहे। त्यामुळे धक्कादायक बातमी सध्या पुण्यातून समोर आली आहे। पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा फोन आला। फोन करून ही धमकी देण्यात आली। पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला। धमकीचा फोन करणारा सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे। तर नशा करून खोडसाळपणे फोन केल्याची माहिती आता समोर आली आहे। तर पुण्यातून सध्या मोठी बातमी समोर येते। पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आला। पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला। तर धमकीचा फोन करणारा सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे। नशा करून खोडसाळपणे या व्यक्तीनं धमकीचा फोन केल्याची माहिती देखील आता पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे। मात्र यामुळे आता पोलीस यंत्रणा आणखी सज्ज झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। धमकीचा फोन आल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी या फोन करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय आणि नशा करून खोडसाळपणे फोन केल्याची माहिती देखील पोलीस तपासात समोर आली आहे। पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा फोन आला आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेतला। तर सध्या हा व्यक्ती पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। अमोल, पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आला, काय अधिक अपडेट? 9 वाजता हा फोन आलेला आहे आणि दारूच्या नशेत असलेल्या या तरुणाने पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि या संदर्भात म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॉम्ब ठेवल्याचा फोन त्यांनी केलेला होता आणि यानंतर पुणे पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांची सुद्धा धावपळ उडालेली होती। मात्र या संपूर्ण घटनेचा तपास केल्यानंतर हा एका व्यक्तीने दारूच्या नशेमध्ये फोन कॉल केल्याची माहिती आहे ती पोलिसांना मिळालेली आहे। सध्या देहू रोड मधून या तरुणाला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे आणि पुढची कारवाई सध्या पोलिसांकडून केली जाते। सदर जो व्यक्ती आहे त्याचं वय जवळपास 40 आहे आणि पिंपरी चिंचवड मधील रावेत भागामध्ये हा राहणारा व्यक्ती आहे। पण अतिशय खोडसाळपणे दारूच्या नशेत त्यांनी ही फोन केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या संबंधित तरुणावर गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पण ऐन सकाळच्या सत्रामध्ये पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानंतर पोलिसांची सुद्धा एकच धावपळ उडालेली होती आणि पुणे स्टेशनवरील सर्व बॅगांची तपासणी आणि रेल्वेमधील वस्तूंची तपासणी आहे ती सुद्धा पोलिसांकडून करण्यात आलेली होती। मात्र आता हा संपूर्ण फोन कॉल हा दारूच्या नशेत तरुणाने केल्यानंतर पोलिसांनी सुद्धा सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। पण संबंधित तरुणावर मात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। नक्कीच, त्यामुळे संबंधित व्यक्तीवरती आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांकडून राबवली जाते। धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।